मध्यपूर्वेतील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या इराणमध्ये सध्या एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर आता सत्तेची सर्व सूत्र त्यांच्या मुलाच्या म्हणजेच मुस्तफा खामेनी यांच्या हातात सोपवण्यात आले आहेत। इराणचे सर्व सूत्र हाती घेतलेले मुस्तफा खामेनी नेमके कोण आहेत आणि त्यांचा इतिहास काय आहे सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। मुस्तफा खामेनी यांचा जन्म 1969 मध्ये मशहद येथे झाला। त्यांच्या बालपणीच त्यांचे वडील अली खामेनी हे इराणमधील शाह मोहम्मद रझा पहलवी यांच्या राजेशाही विरोधात एक प्रबळ धार्मिक नेते म्हणून उदयास येत होते। 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि या क्रांतीने खामेनी कुटुंबाचं नशीबच पालटलं। खामेनी कुटुंब अचानक इराणमध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी आलं। मुस्तफा यांनी तेहरानमधील राजवटीशी एकनिष्ठ राहण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अलावी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे। हायस्कूल संपल्यानंतर मुस्तफा यांनी धार्मिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोम या शहरामध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली। तिथे त्यांचा संपर्क इराणमधील सर्वात कट्टर आणि रूढिवादी धार्मिक नेत्यांशी आला। पण इथेच एक सर्वात मोठा ट्विस्ट आहे। अनेक दशके मदरशात शिक्षण घेऊनही मुस्तफा यांना कधीही आयातुल्ला हा दर्जा मिळाला नाही। मात्र इराणच्या संविधानानुसार इराणचा सर्वोच्च नेता होण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे उच्च धार्मिक पद असणं गरजेचं आहे। मुस्तफा यांचा धार्मिक दर्जा हा इराणमधील वरिष्ठ धार्मिक नेत्यांमध्ये नेहमीच वादाचा विषय राहिला आहे। मात्र 88 सदस्य असलेल्या तज्ज्ञांच्या सभेने मुस्तफा यांची निवड त्यांच्या राजकीय प्रभावामुळे केली असल्याचं बोललं जात आहे। तुम्हाला काय वाटतं? इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मुस्तफा खामेनी यांच्या नेतृत्वाखाली इराण अधिक शक्तिशाली होईल का? याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला इन्स्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा। बातमी म्हणजे थोडक्यात।